नमस्कार मित्रांनो, इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे बॅलन्स आपण घरबसल्या मोबाईलमधून कशा पद्धतीने चेक करू शकता. आपल्याकडे अँड्रॉइड फोन असेल आणि फोनपे पण इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे नसेल तरी देखील आपण हे बॅलन्स चेक करू शकता. फक्त SMS पाठवून हे आपण बॅलन्स चेक करू शकता. ज्यावेळेस खातं खोलता वेळेस इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे त्यावेळेस आपल्याला जे कार्ड दिलेलं होतं त्या कार्डवर जो नंबर आहे BAL, तर हे बघा मी तुम्हाला समोर कार्ड दाखवत आहोत. या कार्डवर पण दिलेला नंबर आहे तर हा नंबरला आपल्याला SMS पाठवायचा आहे आणि आपण हे बॅलन्स चेक करू शकता. चला तर मग बघूया इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे बॅलन्स कसे चेक करायचे. यासाठी SMSमध्ये यायचं आहे. SMS बॉक्समध्ये आल्यानंतर आपल्याला SMS पाठवायचा आहे. तर आपल्याला 7738062873 या नंबरला SMS पाठवायचा आहे. तर कोणता SMS पाठवायचा आहे लक्ष द्या. BAL अशा प्रकारचा टाईप करून आपल्याला या नंबरला SMS पाठवायचा आहे. तर कॅपिटल B, कॅपिटल A आणि कॅपिटल L. तर रजिस्टर जो नंबर आहे आपला त्या नंबरनेच हा SMS आपल्याला पाठवायचा आहे. तर हे बघा आपण SMS सेंड करत आहोत. SMS आपण पाठवलेला आहे. तर SMS पाठवल्यानंतर आपल्याला इंडियन पोस्ट पेमेंट बँकचा मॅसेज पण आलेला आहे. अवेलेबल बॅलन्स आपलं किती आहे याबद्दलचा मॅसेज पण आपल्याला SMS पण आलेला आहे. तर हे बघा अवेलेबल बॅलन्स इंडियन पोस्ट पेमेंट बँकचा आपल्याला मॅसेज आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं जर पोस्टाचं खातं असेल, इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं खातं असेल तर अशा पद्धतीने आपण बॅलन्स हे चेक करू शकता. ही महत्त्वपूर्ण माहिती होती इंडियन पोस्ट पेमेंट बँकची बॅलन्स कशा पद्धतीने आपण चेक करू शकता याबद्दलची. धन्यवाद मित्रांनो. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यासाठी आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.